म्हणालास? अजिबात नाही. त्यानंतर मी असं कधीच काही केलेलं नाही. चोरी वगैरे तर अजिबात केली नाहीये. खरंच इतके पैसे कुठून आले? पर्सनल लोन काढलाय. अरे लोन म्हणजे ते परत फेडावं पण लागणार ना, इतके पैसे? मी फेडे नाही. मी खूप कष्ट करेन, खूप मेहनत करेन आई. मी ऑफिसमध्ये सुद्धा सांगून ठेवलंय की मी एक्स्ट्रा काम करेन, एक्स्ट्रा शिफ्ट मध्ये काम करेन. मी खूप मेहनत करेन. मी पै चुकवे नाही. मी खरंच सांगतो. पण मी आता चोरी वगैरे असं कधीच काही करणार नाही. ठीक आहे. हे बघ, जो माणूस कष्ट करतो, इमानदार असतो, त्याचं कधीच वाईट होत नाही. कारण देव त्याच्या पाठीशी असतो. तू वचन दिलंयस, शब्द दिलायस, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको कसा बाळा. बरोबर. मग सगळं ठीक होणार बघ. आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. बरं चल जेवून घे. वीणा, पानं वाढायला घे ग, हरीश येतोय. अरे चल, सिंचना पण उपाशी आहे. चल चल. आई, हा, तू तुझ्या हाताने भरवशील का? जन्माची वारी दोषीले जर नसते मज तू तवदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सद्वर्धव तत्पर, बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर, सर्व चराचर नांदे सुखरूप सुखदामी, शोभित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, श्रीमंती बहुत्याला जन्म सुखी त्याचा, घडतो जामर वारा तुझ्या पदराचा, श्वासा श्वासा मागे तुम्ही नव पुण्याई, चाल चाल वेदांचे गाई मंगाई. आई जय आई, आई 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 काय चाललंय सध्या? काय नाही बघ. नाही म्हणजे सुनबाई घरात परत आल्यापासून नीट वागतायत ना? म्हणजे कटकटी वगैरे काय करत नाहीत ना? नाही पप्पा. खरं तर माणूस मनातून दुखावला गेला ना की थोडा विचित्र वागतो. आता सुनबाईंमध्ये मला जरा चांगले बदल दिसत आहेत. हे बघा, तुम्ही पण त्यांच्या कलाने घ्या, त्यांना नाराज करू नका. हो, म्हणजे आमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हळूहळू. तुम्ही काळजी करू नका पप्पा. अगदी तसंच होऊ द्या. आईला, आम्हाला सगळ्यांना वंशाच्या दिव्याची ओढ लागली आहे. थोडं मनावर घ्या. अहो जरा स्पीड वाढवा ना. आजच कार्यालयात जायचं आपल्याला. काय ड्रायव्हर फास्ट घ्या जरा. आदिराज, आदिराज जरा हवा येऊ दे. काच खाली कर, काच खाली कर. पप्पा त्रास होतोय काही? नाही तर आज पप्पा खरंच काही त्रास होत नाही ना? माझ्या छातीत दुखायला लागले रे. ड्रायव्हर जरा हळू चालवा गाडी. देव माझ्या भावनाची अजून किती दिवस परीक्षा बघणार आहे काय माहिती. त्या घरात माझ्या पोरीला आणि पणतीला किती त्रास भोगावा लागत असेल. सासूबाई, सिद्धू आहे ना, तो घेतोय काळजी. आणि तुम्हाला सांगते, रेणुका ताई पण स्वतःचं दुःख विसरून आपल्या भावनाची काळजी घेत आहेत. आजी, नको ना रडू अशी. सासूबाई, अहो औषधं घ्यायची आहेत तुम्हाला, आणि सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही. असं करून कसं चालेल? भावनाच्या काळजीने एक घास उतरणार नाहीये कशाखाली. आई असं काय करतेस? अगं 2 घास तरी खाऊन घे. आजी, अगं असं काय करतेस तू? तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीयेस. तुला गोळ्या घ्यायच्यात. हे बघ, तू असं जर का केलंस ना तर तुलाच त्रास होईल या सगळ्याचा. प्लीज असं नको करूस. जानू नको. आजी, जर का तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी बोलणार नाही या तुझ्याशी, आणि आम्ही कुणीच काही खाणार नाही. चालणार आहे तुला? सासूबाई, जानू अगदी बरोबर बोलते. आता तुम्ही ऐकलं नाहीत ना तर आम्ही रागावणार खरंच. वीणा, मऊ भात केलायस ना?
तो खायला घाल तिला. सासूबाई तुम्ही जा. अहो काय झालं? कसला विचार करतायत का? भावनाची खूप काळजी वाटते ग लक्ष्मी. आपल्या मुलीचं नशीब इतकं वाईट का ग की काही ना काहीतरी संकट येतच राहतात तिच्यावर. अगं आता कुठे जीवावरच्या दुखण्यातनं बरी होत होती ती. मुलगी झाली आहे याचा आनंद साजरा करत होती तर अगं अजूनपर्यंत मुलीचं नाव काय ठेवायचं हे सुद्धा ठरवलं नसेल ग सिद्धू आणि भावनाने. आपल्या भावनाला आई झाल्याचा आनंद आत्ता कुठे मिळायला लागला होता आणि तेवढ्यात हे असं घडलं. आणि आपणही ठरवलं होतं की नातीचं बारसं अगदी मोठ्या धूमधडाक्यात साजरं करू. संपुतरावांचं असं अचानक जाणं धक्कादायक आहेच, पण सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की याचं खापर आपल्या नातीच्या पायगुणावर फोडलं जात आहे. सगळं कळतंय हो मला, पण तुम्ही बघितलं ना, इतक्या कठीण काळात सुद्धा सिद्धू भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मला वाईट वाटते ते रेणुकाताईंचं. आयुष्याचा आधार गेला हो त्यांचा. आधी स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर जातंय ते कसं वाचवायचं ते बघा. स्वतःच दिलं सोडून दुसऱ्यांसाठी गळे गाडत बसले. तुम्ही आमची काळजी करूच नका.